एनडीए सरकार स्थापित झाले आणि याच एनडीए सरकारचं घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आता आपल्यासोबत आहेत। अण्णा, अनेक राज्यात जे एनडीए सरकारमधले घटक पक्ष आहेत त्यांना एक एक खासदार निवडून आले, परंतु त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलेत। अजित पवार गटाला मात्र राज्यमंत्रीपद सुद्धा दिलेलं नाहीये। काय तुमची भूमिका आहे? नाराजी आहे तुमची? खरं तर तुम्ही मागील काळापासून बघितलं असेल, आदरणीय दादांनी बीजेपी सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला, वास्तविक बघितलं तर त्यांनी एवढा मोठा विरोध पत्करून बीजेपी सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। खरं तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस यांना सर्वांनाही ही कल्पना होती। राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खरं तर 4 सीट भेटली होती। तर 4 सीटमधले एक सुनील तटकरे म्हणून लोकसभेमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि प्रफुल्लभाई पटेल हे पहिलेच राज्यसभेचे सभासद आहेत। वास्तविक बघितलं तर ह्या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच आदरणीय दादांच्या गटाची अशी इच्छा होती की कमीत कमी प्रफुल्लभाई पटेल यांना तरी कॅबिनेट मंत्रिपद देतील। पण कालच्या एकंदर घडामोडीमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नाराजी व्यक्त करत असताना तुम्हाला आम्हाला दिसत आहेत। ना, खरं तर विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत। ज्या पद्धतीनं फटका बसलाय लोकसभेमध्ये, तर हे पद खूप गरजेचं होतं। उलट तुमचं खच्चीकरण झालं या निमित्तानं? खच्चीकरण म्हणता येणार नाही। तुम्ही कालचं प्रफुल्लभाईंचं दादांचं स्टेटमेंट बघितले। जर तुम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्या, नाही झालं तर आम्ही वेट करू, थांबू। पण घेत असताना खरं तर मागच्या सरकारमध्ये प्रफुल्लभाई पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद होतं आणि कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारल्यानंतर राज्यमंत्रीपद घेणं हे योग्य नव्हतं। म्हणून दादांनीच सांगितलं, प्रफुल्लभाईंनी सांगितलं, तटकरे साहेबांनी सांगितलं की आपण थोडा वेळ थांबू, पण घेत असताना कॅबिनेट मंत्रिपदच घेऊ। खरं तर शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे तुमचेच खासदार आहेत। त्यांनी सुद्धा नाराजी या ठिकाणी व्यक्त केली की त्यांना केवळ राज्यमंत्रीपद दिलं, कॅबिनेट मंत्रीपद त्यांना दिलं पाहिजे। भाजपकडून घटक पक्षांना असं दाबण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्रातल्या? मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये भाजपकडनं घटक पक्षांना दाबण्याचा प्रयत्न होत असतील। वास्तविक बघितलं तर शिंदे साहेबांचे 7 खासदार ह्या टायमाला आलेले आहेत निवडून। खरं तर त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं, एक राज्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनाही तसं दिलं नाही। दादांनाही एकही मंत्रिपद दिलेलं नाही। वास्तविक बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही दिग्गज नेते प्रभावी नेते आहेत आणि बीजेपी सोबत गेली अनेक दिवसापासून हे लोक काम करतात। पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खरं तर दोन्ही पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला पाहिजे होते, पण शेवटी आदरणीय दादा असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, त्यांचं जे काही त्यांच्याशी बोलणं झालं असेल त्यावर ते थांबले असतील असं मला वाटतंय। मात्र इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या घटक पक्षांवरती अन्याय झालाय असं दिसतंय। आता तुम्ही एकंदर बघा ना, महाराष्ट्रात माझ्या अंदाजे 7 मंत्रिपद देण्यात आलेली। इतर राज्यामध्ये काय काय ठिकाणी एका पक्षाचा एकच खासदार असेल तरी त्यांना मंत्रिपद देण्यात आलेली। अशा अजून किती उदाहरणं आहेत। वास्तविक बघितलं तर यांनी महाराष्ट्राला जास्तीत जास्त झुकतं माप द्यायला पाहिजे होतं। का तर पुढील 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी कमीत कमी असा निर्णय यांनी घ्यायला पाहिजे होता। तर श्रीरंग बारणे यांनी आपली खदखद या ठिकाणी बोलून दाखवली आणि त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सुद्धा अशीच नाराजी व्यक्त केली आहे। एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर 24 तासात हे नाराजी नाट्य या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।